नमस्कार मित्रांनो. आज आपण एका लोकेशनवर आलो आहे. या लोकेशनचं मी नाव नाही सांगणार तुम्हाला, कारण आणि या कस्टमरचं या प्रोजेक्टचं जे कोणी केलं आहे, या कुठल्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये शेअर होणार नाही. आणि म्हणजे काय ड्रॉबॅक आहे या प्रोजेक्टमध्ये, कस्टमरनी काय सेफ्टी घ्यायला पाहिजे आणि इन्स्टॉलरनी कोणत्या क्वालिटीचं मटेरियल कस्टमरला प्रोव्हाइड केलं पाहिजे, ह्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर काय होतं माहिती का, ज्यावेळेस कस्टमर एखादं काम करतो, सोलारचं असो किंवा कोणत्याही सेक्टरमधलं असो, तर त्या कामामध्ये बराचसा पैसा कस्टमर पे करत असतो. आणि कस्टमर ज्यावेळेस पैसा पे करतो त्यावेळेस त्या कामाची क्वालिटी पण बघितली पाहिजे, सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे, त्या वेंडरचे पहिले 2-3 प्रोजेक्ट बघितले पाहिजे. आज आपण एका ठिकाणी आलोय. या ठिकाणचा जर तुम्ही प्रोजेक्ट बघितला तर पाठीमागे ही या प्रोजेक्टची कंडिशन आपल्याला शो होती. एका पाठीमागच्या साईडवर काहीतरी प्लॅस्टिकची एक कॅरी बॅग आपल्याला त्या पॅनलवरती बघायला भेटतीये. समोर पण एक स्टीलचे भांडे त्याच्यावरती आहे. या कंडिशनमध्ये जर हे तुमचे सोलार पॅनल जर वर्किंग करत असेल तर प्रॉब्लेम काय होतो, सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये काही इश्यू जाणवणार नाही आणि काही प्रॉब्लेम येणार पण नाही 2-4 वर्षापर्यंत. पण ज्यावेळेस जसं जसं पॅनलची लाईफ या सनलाईटमध्ये येईल, 3 ते 4 वर्ष या प्रोजेक्टला होईल, त्यावेळेस हे दोन्ही पॅनल या प्रोजेक्टमधून खराब झालेले असतील. कारण ज्या ठिकाणी स्टीलची प्लेट आपल्याला बघायला भेटते आणि कॅरीबॅग बघायला भेटते, या ठिकाणी काय होतं, या पॅनलचे जे सेल असतात खालच्या, तर ह्या सेलामध्ये एक हॉटस्पॉट क्रिएट होतो आणि हा हॉटस्पॉट क्रिएट झाल्याच्या नंतर ही पॅनल पूर्णपणे निकामी होतं, म्हणजे त्या जागेवरचं वर्किंग बंद करून टाकतं. आणि हे कनेक्शन सिरीजमध्ये असल्यामुळे एका पॅनलचं जर आपल्याला डिग्रेशन जाणवलं तर प्रत्येक पॅनलचा जो ओव्हरऑल लॉस असतो तो या कंडिशनमध्ये होतो. तर कस्टमरनी पण या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, कारण तुमचं सोलार सिस्टम इन्स्टॉल केल्याच्या नंतर कुठलाही वेंडर तुमच्याकडं क्लिनिंग पर्पजसाठी किंवा त्याच्या सेफ्टीसाठी या गोष्टीसाठी येणार नाही. क्लिनिंग, मेंटेनन्स ह्या गोष्टी कस्टमरला बघायच्या असतात. तुम्ही बाहेरून पण पे करून याच्यासाठी पॅनल क्लिनिंगसाठी टीम असाइन करू शकता. पण या जर कंडिशनमध्ये तुम्ही पॅनल लावले तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हे जर प्रोजेक्ट बघितला तुम्ही तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला टोटल जवळजवळ आपल्याला 20-21 पॅनल बघायला भेटत आहे. तर म्हणजे हा प्रोजेक्टची जर कॅपॅसिटी बघितली तुम्ही तर जवळजवळ 8 ते 10 किलोवॅटचा हा प्रोजेक्ट असेल या लोकेशनला. आणि 10 किलोवॅटच्या प्रोजेक्टला कस्टमर जवळजवळ 4.5 लाख रुपये पे करत असतो. आणि जर तुम्ही 4-4.5 लाख रुपये जर पे करताय तर त्या गोष्टीचा तुम्ही मेंटेनन्स देखील करायला पाहिजे. कारण या प्रोजेक्टची जर व्हॅल्यू 3 वर्षात तुम्ही बघितली तर पूर्णपणे झिरो होणार आहे या कंडिशनमध्ये वर्क करत असेल तर. आणि अजून मला तर नाही वाटत हे सिस्टम इन्स्टॉल केल्यापासून या कस्टमरनी हे सिस्टम क्लीन केलं असेल किंवा याला वरती येऊन बघितलं असेल. जर त्या गोष्टी केल्या असत्या तर ही सिच्युएशन आपल्याला बघायला भेटली नसती. आणि अजून एक याच्या वरतून आपल्याला एक कशाच तरी एक केबल गेलेली दिसते, एक तार आहे बहुतेक इलेक्ट्रिसिटीची. तर पॅनलवरतून कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिक तार किंवा काही इक्विपमेंट असायला नको. पॅनल हे ओपन कंडिशनमध्ये शॅडो फ्री एरियामध्ये असायला पाहिजे, जेणेकरून पॅनलला कुठल्याही प्रकारची विजा होणार नाही. चला बाकीच्या गोष्टी या प्रोजेक्टमध्ये ज्या वेंडरने चुकी केलेल्या आहे ते पण दाखवतो तुम्हाला. माझं वेंडर लोकांना पण एक सजेशन आहे, तुम्ही जे काम करता त्या कामासाठी आपण 10-20 हजार रुपये कस्टमरकडून एक्स्ट्रा पण घेऊ शकतो. आणि कस्टमर 4-5 लाख रुपयाचा जर प्रोजेक्ट असेल तर ते 10-20 हजार रुपयाची कंजूसी नाही करणार त्या गोष्टीसाठी. तर तुम्ही त्याच्या 10-20 हजार रुपये प्लस घेऊन ज्या गोष्टी द्यायला पाहिजे, ज्या टाईपचं काम करायला पाहिजे ते केलं पाहिजे. कारण हा कस्टमरच्या जीवनातील पहिला आणि शेवटचा सोलार प्रोजेक्ट असतो. कस्टमर ज्यावेळेस सोलार सिस्टम बसवतो त्यावेळेस कमीत कमी 25-30 वर्षाचा विचार त्याच्यामध्ये असतो. आणि 30 वर्ष मला कुठल्याही प्रकारचं लाईट बिल येणार नाही, मी पूर्णपणे मुक्त होईल अशी कस्टमरची अपेक्षा असते. पण जर या लो क्वालिटीचं जर आपण काम केलं तर कस्टमरला या गोष्टीचा बेनिफिट होणार नाही. तुम्ही प्रॉपरली कस्टमरला कलर करून ब्लॉक बनवून
प्रॉपर लेग असेल, अँगल असेल, हिची प्रॉपर थिकनेस, प्रॉपर साईज, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून ते हे कन्सिडर प्रोजेक्ट बनवला पाहिजे. आता मी दुपारी ज्यावेळेस या प्रोजेक्टवरती आलो होतो, तर मला बघायला भेटलं जे समोरचे पॅनल आहे याची शॅडो मागच्या पॅनलच्या 25% एरियामध्ये रिफ्लेक्ट करत होती. तर या कंडिशनमध्ये काय होतं माहिती का, पॅनलची जी मी तुम्हाला पहिलेच बोललो, ज्या ठिकाणी पॅनलवरती शॅडो येईल त्या ठिकाणी पॅनलचा जो हॉटस्पॉट आहे तो त्याच्यात क्रिएट होतो आणि पॅनल पूर्णपणे निकामी होतं. तर वेंडर लोकांना ही पण एक विनंती आहे, जे तुम्ही समोरचे पॅनल लावता आणि बॅक साईडचे पॅनल लावता, या दोन्ही पॅनलमध्ये प्रॉपर डिस्टन्स, प्रॉपर गॅप ठेवला पाहिजे, जेणेकरून पुढची शॅडो आपल्याला मागच्या पॅनलवरती बघायला भेटेल. आणि या ठिकाणी जर बघितलं या लोकेशनला अजून बरीचशी जागा खाली आपल्याला दिसतीये, तर अजून आपण पण याला 2 फूट समोर या पॅनलला घेऊ शकत होतो. त्याची कुठल्याही प्रकारची म्हणजे जागेची पण या ठिकाणी प्रॉब्लेम नव्हता. पण काही कारणास्तव वेंडरनी काय केलं ते आयडिया नाही आणि प्रॉपर स्टडी करून काही लोक प्रोजेक्ट करत नाही. तर सगळ्यांना एकच विनंती आहे, कस्टमरच्या लाईफमधील हे पहिलं काम असतं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण ते काम प्रॉपरली केलं पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हे जे पॅनलला आपण या ठिकाणी या लोकांनी इन्स्टॉल केलेले, याला जे हुक लावून हे पॅनल याच्यामध्ये इन्स्टॉल आहे. आणि जर पॅनलची तुम्ही याची स्ट्रक्चरची जर कंडिशन बघितली, खाली याला एक एमएचची प्लेट लावून आणि खाली नट बोल्टमध्ये अँकर फास्टनरमध्ये अँकरिंग केलेले आहे. त्याच्यानंतर हे जे एक लेग इथं वापरलेलं आहे 40x60 या लेगची थिकनेस आहे, म्हणजे थिकनेस पण याची खूप कमी याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर जर इथं बघितलं तर सगळ्या बाजूनं इथं वेल्डिंग पण आपल्याला दिसत नाही आणि ज्या ठिकाणी वेल्डिंग आहे ती पण प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी केलेली नाही आहे. त्याच्यानंतर वरती जर हा क्रॉस आपण राफ्टर बघितला, तर या क्रॉस राफ्टरमध्ये आपल्याला बघायला भेटेल जी खालची बाजू आहे तिला फक्त एका बाजूने थोडीशी नॉर्मल वेल्डिंग केलेली आपल्याला शो होतीये. आणि हा पाईप जी आपण पर्लिन म्हणतो त्याला, तर ते प्रॉपरली 50x50 यूज केलेले. पण तुम्ही जर अशी एका टाक्यावर जर वेल्डिंग बघितली, हा इथं वेल्डिंगचा एकच टाका इथं दिलेला आहे आणि हवेचं ज्यावेळेस प्रेशर येतं ते अत्यंत भयानक असतं. त्याच्यामुळं हे पॅनल कधी उडून जातील याची म्हणजे शाश्वती नसते. आणि हा जर बघितला पॅनल टू पॅनल एकही चा आपल्याला या साईटवरती गॅप शो होत नाहीये. या कंडिशनमध्ये काय होतं, जे हवेचा प्रेशर असतं ते पॅनलला खालच्या बाजूनी पुश करतं वरच्या बाजूला, आणि ज्यावेळेस पुश करतं त्यावेळेस पॅनल पूर्ण लोड त्याचा जो असतो तो या जे हुकवरती येतो आणि जे हुक वरतून तो लोड आपला स्विच होतो या पर्लिनवर. आणि या साईटवरती जर तुम्ही बघितलं तर या साईटना पण या ठिकाणी एकही टाका मारलेला नाही, म्हणजे फक्त वेल्डिंगच्या एका टाक्यावरती ही पर्लिन आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल केलेली दिसतीये. त्याच्यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं याला खाली सिमेंटचा ब्लॉक वगैरे काही बनवलेलं नाही आहे आणि एवढं मोठं सिस्टम या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे. तर बघू शकता मी फक्त हात लावल्यावर हे सिस्टम पूर्णपणे हलतंय. आणि त्याच्यानंतर ही या लोकेशनची वायरिंग आहे, बघू शकता पूर्णपणे ओपन आहे. तर या टाईपनी या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणजे काय होतं, या कामाचा कुठलाही कस्टमरला बेनिफिट होत नाही आणि वेंडरलाही त्याचं समाधान होत नाही. स्वतःला समाधान होईल आणि कस्टमरला त्याचा प्रॉपर बेनिफिट भेटेल या कंडिशनचं काम आपण केलं पाहिजे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जीपीचं मटेरियल या ठिकाणी वापरलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा इथे कलर यूज केलेला नाही. आता खाली बघू शकता ऑलरेडी जंक लागलेला आहे त्या बेस प्लेट जवळ पाईप शो होतोय. तर तिथे हा जंक ऑलरेडी म्हणजे 2 वर्षात पूर्णपणे पूर्ण स्ट्रक्चरला लागून जातो आणि पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो निकामी होतो. तर सांगायचं एकच तात्पर्य, क्वालिटीचं काम पाहिजे या ठिकाणी. आता जर बघितलं आपण तर ओपन स्पेसला आपल्याला ग्रोवेटचा एक इन्व्हर्टर वापरलेला इथं दिसतोय. त्याच्या बाजूला ACDB आणि DCDB आपल्याला शो होतीये.
हा 15 किलोवॅटची इन्व्हर्टर या जागेवरती इन्स्टॉल केलेला आहे आणि इथं ECDB आणि DCDB यूज केलेले आहे. या प्रोजेक्टची काय कंडिशन आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतंय. आता या ठिकाणी बघू शकता, हा जो इन्व्हर्टर आपल्याला ओपन स्पेसला बघायला भेटतो, तर ज्यावेळेस ह्या इन्व्हर्टरमध्ये काही फॉल्ट येतो, या इन्व्हर्टरची 10 वर्ष वॉरंटी देते कंपनी. पण जर या इन्व्हर्टरमध्ये इन केस जर काही फॉल्ट आला तर कंपनी या कंडिशनमध्ये कुठलीही सर्व्हिस कस्टमरला प्रोव्हाइड करत नाही. कारण कंपनीच्या टर्म्स कंडिशन वॉरंटी कार्डवर मेन्शन असतात, ओपन सरफेसला इन्व्हर्टर आमचा लावलेला पाहिजे नाही, त्या इन्व्हर्टरच्या आजूबाजूला हवा पाहिजे, कंडिशन याची म्हणजे जी प्रॉपर त्याच्या वॉरंटी कार्डवर ज्या गोष्टी मेन्शन आहे त्या पद्धतीने काम झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर वायरिंग बघितली या कामावरची, तर फ्लेक्झिबल पाईप टाकून केबल ट्रेमधून ही वायरिंग वरती या PVC पाईपामध्ये इनपुट केलेली आहे. त्याच्यानंतर या साईडवरती हे जे बघू शकता तुम्ही, हातानेच निघून गेलं, यू क्लिप सिंगल आपल्या नेलवाली जी यू क्लिप असते ती या ठिकाणी इन्स्टॉल केलेली होती. आणि जी वायरिंग आहे पूर्णपणे जर बघितली आपण या व्हिडिओमध्ये, तर कशा पद्धतीने वायरिंग गेलेली. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, या ठिकाणी कुठेही येले लावलेला नाही. या साईटवरती येले म्हणजे काय असतं ते या कस्टमरला माहीत नाही आणि या वेंडरला माहीत आहे का ती पण आयडिया नाही. या ठिकाणी बघू शकता, जो येलेसाठी पॉइंट काढून ठेवलेला होता फॅब्रिकेशननी, तो पॉइंट आपल्याला वरती बघायला भेटतोय. आणि त्याच्यानंतर खाली त्या तिथपर्यंत लाइटनिंग अरेस्टर पर्यंत त्या येलेचं DC केबल पण तिथं वरती गेलेले आहे. पण ते कशाला जोडायचं आहे ते म्हणजे मला पण कल्पना नाही. आणि हा येले जो बघू शकता, याचं स्टँड कोणत्या बाजूला केलेले आहे, समोरच्या बाजूला अर्धे पॅनल आहे, अर्धे पॅनल मागच्या बाजूला आहे. आणि मध्ये जो वाकवे त्यांनी कस्टमरला क्लिनिंग पर्पजसाठी ते दिला होता, त्या वाकवेवरतीच एका बाजूला लाइटनिंग अरेस्टरचं एक स्टँड बनवलेलं आहे. लाइटनिंग अरेस्टरचं जे स्टँड आहे याची चांगल्या प्रकारे शॅडो आपल्याला या पॅनलवरती दुपारच्या कंडिशनला बघायला भेटत असेल. सगळ्यांना एकच विनंती आहे की जे तुम्ही काम करता ते प्रॉपर पद्धतीनं करा. आणि कस्टमरला पण एकच विनंती आहे, तुम्ही जे काम करता ज्या वेंडरकडून करता त्या वेंडरचे 1-2 प्रोजेक्ट व्हिजिट करा. त्या त्या वेंडरचे जे 1-2 कस्टमर असेल त्यांचा रिव्ह्यू घ्या चांगल्या प्रकारे, की या वेंडरनी कशा टाईपनी काम केलं आणि कामाची क्वालिटी कशी होती, प्रॉपर जी गाईडलाईन आहे त्या पद्धतीने काम झालं का, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायला पाहिजे. धन्यवाद.